मालवणातून एक नॉर्मल वॉक. नारळाची बाग, सुपारीचे पण असेच असतात बरं का. आता आपण आलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ. पुढचा पॉइंट आहे सिंधुदुर्ग किल्ला. या समोरच्या जेट्टीवरून आपल्याला बोट आहे ते डायरेक्ट किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल. ही जेट्टी आहे, इथून आपल्याला बोट घेऊन जाते किल्ल्यापर्यंत. चला. ही आहे मालवणची जेट्टी. लाईन लागली आहे सिंधुदुर्गला जायची. समोर किल्ला. इधर भी जाने के लिए ये मी वाचून दाखवतो तुला मराठीने. काय करतो कैची सहल काळजी घ्यायची. तर या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे बेटावरती बांधलेला किल्ला. म्हणजे 48 एकरचा पूर्णपणे आयलंड होतं. इथलं 48 एकरचा खडा फोडला आणि पूर्णपणे 3.5 किलोमीटरची तडीभिंत बांधलेली आहे. 25 नोव्हेंबर 1664 या किल्ल्याची पायाभरणी केली आणि 29 मार्च 1667 मध्ये हा किल्ला पण पूर्ण आला. सालापर्यंत जर पाहिलं तर 3 वर्ष लागली. सालापर्यंत पाहिलं तर 3 वर्ष लागली आणि दिवस महिने वर्ष असं मोजायला गेलं तर 2 वर्ष 4 महिने 4 दिवस इतक्या पूर्ण किल्ल्याला कालावधी लागला. आणि या किल्ल्याला खर्च आला 1 कोटीहून सुवर्णमुद्रा. पहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची मोठी बाजारपेठ होती सुरत म्हणून, तर त्या सुरतीवरती हल्ला केला आणि त्या सुरतीचा पैसा या किल्ल्याचा खर्च गेला. 1664 मध्ये 2 नाणी चंदामध्ये आलेली होती. एक नाणं असायचं ते शिवराय म्हणून एक नाणं असायचं ते पूर्णपणे तांब्याचं नाणं असायचं आणि ते दुसरं नाणं असायचं ते सोन्याचं नाणं असायचं. असं 2.5 ग्रामचं म्हणजे कसं 2.25 ग्रामचं नाणं असायचं. अशी 1 कोटी सुवर्णमुद्रा या पूर्णपणे ते किल्ल्याचा खर्च केलेला आहे. आता तुम्ही गेटमध्ये आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्या समोरचे मंदिर, इथं समोर मंदिर जे दिसतंय ना, इथं समोरच्या मंदिरात जरीमारी मातेचं मंदिर आहे. म्हणजे कसं जर म्हणजे आजार आणि मरी म्हणजे आजारावरती मात करणारी देवी. म्हणजे जरीमारी देवीची स्थापना तुकाराम बायरेकर या किल्ल्यावरती मराठी सरदार होते त्यांनी इथं मंदिर स्थापन केलेलं आहे. आधी मात्र सुरू असल्यामुळे आतमध्ये फक्त त्रिशामध्ये बांगड्या भरून ठेवल्यात आणि बाजूला देवीच्या पादुका आणि छोटी शिवलिंग आहे. आणि मंदिराच्या इथं वरती 2 मध्ये शिलालेख तिथं लिहून ठेवलेलं आहे. हे देऊळ तुकाराम बायरेकर 86 क्षत्री यांनी बांधले. सन 1813 2 मध्ये पहिली जुन्याकाळची प्राकृत मराठी इथं वरती लिहून ठेवलेली आहे. आपण कसं तुकाराम लिहिल्यानंतर मध्ये स्पेस होतो पुढे लिहित जातो, तर पहिली जुन्याकाळची प्राकृत मराठी सलग लिपीमध्ये लिहिली जायची.
जरा लेट यायला पाहिजे. इथं वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हाताचा ठसा आणि डावा पायाचा ठसा इथं वरती उमटलेला आहे. तर या किल्ल्याचे इंजिनियर होते म्हणजे वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुरकर, ज्यांनी रायगडचं बांधकाम केलं त्यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं होतं. तर हा किल्ला बांधायच्या आधी त्यांच्या हाताखाली इथं 8,000 मजूर होते. 3,000 मजूर दिवस रात्र बांधकाम करत होते आणि 5,000 मजुरांचा जागता पारा पूर्णपणे समुद्र किनारपट्टीवरती पसरलेला होता. आणि हा किल्ला बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेमध्ये कळजली होती. जेव्हा आग्र्याच्या कैदेमध्ये कळजल्यानंतर इथलं पूर्णपणे बांधकाम इथलं थांबलं होतं. तेव्हा त्यांची माता जिजामाता त्यांनी इथं पत्र पाठवलं होतं, आपले राजे काही करून तिथून सुटून येणार म्हणून तुम्ही किल्ल्याचं बांधकाम थांबू नका, तुम्ही किल्ल्याचं बांधकाम सुरू करा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याचे कधून ते सुटून ते निघून आले तर त्यांनी पूर्ण किल्ला पाहिला आणि प्रत्येक माव्यांना त्यांनी सोनं, नाणी, जागा, जमीन, बक्षीस सर्वांना वाटून दिलं. ते सर्वांनी घेतलं आणि ते शेवटलं होते ते हिरोजी इंदुरकर. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सोनं, नाणी त्यांनी काहीच घेतलं नाही. त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडून उजवा हाताचा ठसा आणि डावा पायाचा ठसा फक्त त्यांनी मागून घेतला. तर त्यांनी हाताचा आणि पायाचा ठसा मागून घेतला. तर आपण कसं घर बांधताना हाताचा ठसा उमटतो तसं इथं वरती हाताचा आणि पायाचा ठसा उमटून घेतलेला आहे. तर त्यांनी काय सांगितलं, आपण स्वराज्य निर्माण करण्यासाठी म्हणजे स्वराज्य घडवण्यासाठी तुम्ही घोड्यावरती चढताना डावा पाय वापरला म्हणून तुम्ही डावा पायाचा ठसा मला उमटून द्या. आणि तुम्ही मराठी माणसासाठी तुम्ही उजव्या हाताने तलवार घेतली म्हणून उजवा हाताचा ठसा मला उमटून द्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा खूप लांडगा आहे. कारण कसं छत्रपती शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 4 इंच उंची होती म्हणून त्यांचा पायाचा ठसा खूप लांडगा आहे आणि हाताचा ठसा खूप मोठा आहे. कारण कसं छत्रपती शिवाजी महाराज अजाना भाऊ होते. अजाना भाऊ म्हणजे कसं, आपण उभं राहिल्यावरती आपला हात गुडघ्याची खाली जात नाही. आपण असं वाकल्यानंतर आपल्या हात गुडघ्याच्या खाली होतो. तर यांचा उभं राहिल्यानंतर न वाकता गुडघ्याच्या खाली हात जायचा म्हणून त्यांचा हाताचा ठसा खूप मोठा आहे. ती वरती बघा खिडकी लावली दिसते, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हाताचा ठसा आणि त्याच्या खाली तशा प्रकारची खाली एक गुमटी आहे, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा डावा पायाचा ठसा तिथं वरती उमटलेला आहे. इथून सरळ वरती जायचं, हाताचा पायाचा ठसा बघायचा आणि इथून यासने येऊन तिथं समोर नकारखान्याची इमारत पाहिजे आणि समोर बघा या पायऱ्या दिसतात, माणसं जिथून वरती जातात तिथून खाली उतरायचं. आराम से दर्शन कर शिवाजी महाराज नाही यार, तुम्ही दोघे एकमेकांचा आहे ना तेच झालं आता म्हणून मी कॅमेरा इकडे वाढवला. नाही, मी सगळ्यांचा घेतो. नक्की का ती इकडे गेलो का फिरवला ना? तिथंच घेत होता तो. दिसतंय का कोण? चॅनल पण सांगून ठेव म्हणजे आम्ही बघू. आम्ही आऊ की नाही तर क्रॉस. कोण आहे कोण आहे कोणाची कुठे कुठे आहे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680 मध्ये. त्याच 15 वर्षांनी राजाराम महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 नंबरचा मुलगा राजाराम महाराज त्यांनी आपल्या वडिलांची मूर्ती 1695 मध्ये आपल्या वडिलांची इथं मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्या मूर्तीवरती अंगवस्त्र चढवलेले आहेत. हातामध्ये कडा, डोक्यावरती चंद्राची कोर आणि कमरेमध्ये कमरपट्टा अशी धानास्त्र बसलेली इथं मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक तलवारी लढाईत वापरल्या. त्यातील एक तलवार ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी दिली तलवार तिथे आतमध्ये इथं म्युझियममध्ये काचपेड्यामध्ये बंद आहे. 4 फूट लांब होतो, एक धारी पाच आहे. आणि ती दुसरी तलवार जगदंबा तलवार ती ब्रिटिश घेऊन गेल्या. त्याची प्रतिकृती बनवून संभाजी राजांनी इथं दुसरी तलवार इथं अर्पण केलेली आहे. आणि पूर्णपणे मंदिराचा पूर्णपणे बाहेरचा सभामंडप आहे तो पूर्णपणे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी बांधून पूर्ण केलेला आहे.
1906 मध्ये हा सभामंडप बांधायला घेतला आणि 1907 मध्ये हा पूर्णपणे सभामंडप पूर्ण आला. या पूर्ण सभामंडपाला फक्त 1 वर्ष लागलं आणि या सभामंडपाला बाजूला मोनीनाथांची मूर्ती आणि मंदिराच्या बाजूला ही नगारखान्याची इमारत आहे. दर संध्याकाळी 7 वाजता नगारा वाजून या मंदिरामध्ये ते नौबत केलं जातं म्हणजे महाराजांना मुजरा केला जातो. आणि दर सोमवारी म्हणजे दररोज सोमवारी रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी या मंदिराभोवती 3 फेऱ्या घालून फिरवली जाते. आता जेव्हा 1695 मध्ये आपल्या वडिलांची मूर्ती राजारामराजेंनी आपल्या वडिलांची मूर्ती स्थापन केली तर त्या काळापासून आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी या किल्ल्यावरती 18 घरांची वस्ती, या किल्ल्यावरती ते नेमून दिले. त्या 18 घरांची वस्ती या किल्ल्यावरती आता अजून राहते. आतमध्ये सतपा, सावंत, भोसले, फाटक, वांगणकर, जैन, मुजावर, यादव, जाधव, गवंडी, परवळकर, पाडावे, कोरगावकर अशी 18 घरांची वस्ती या किल्ल्यावरती नेमून दिले. त्या 18 घरांची वस्ती किल्ल्यावरती आता अजून राहते. आतमध्ये मंदिरावर जाऊन या. फक्त मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमधला मूर्तीचा फोटो काढायचा नाहीये. मूर्तीच्या बाहेर तिथं दोन फोटो लावले तर तिथला ते फोटो काढले चालेल. आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन या. ती वस्ती राहते पण राहतात इथं लोक, हे काय घर आहेत नाही. सोडून अवघी थोडंच घेऊन जाईल. ये दूध वेल नहीं वो क्या दूध वेल लिखा था ना उन्होंने. थांबे. आधी इथं पूर्णपणे 48 एकर कोरटे नावाचं खडका आडबेड होतं. तर हा किल्ला बांधताना आपल्या मावळ्यांना पिण्यासाठी पाणी म्हणून त्यांनी 3 विहिरी खाल्ल्या आणि 3 विहिरींना नावं दिली. साखर बाव, दूध बाव, दही बाव अशी 3 विहिरींना ती नावं दिली. कारण कसं चारही साईडला खारं पाणी आणि मध्येच गोड पाणी, कुठल्या विहिरींना साखर बाव, दूध बाव, दही बाव अशी नावं दिली. आणि 3 विहिरींना शंकराच्या पिंडीचा आकार दिलाय. कारण कसं छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे भक्त होते. शंकराच्या पिंडीचा आकार दिलेला आहे. आणि शंकराच्या पिंडीचा आकार देण्याचं दुसरं कारण की ते सूर्यप्रकाश पडला तो डायरेक्ट विहिरीमध्ये पडत नाही. म्हणजे कसं पाण्याचं बाष्पीभवन होऊ शकत नाही. म्हणजे 3 विहिरींना शंकराच्या पिंडीचा आकार दिलेला आहे. आणि 3 विहिरीचं बांधकाम जर पाहिलं तर पूर्णपणे 3 विहिरीचं बांधकाम असे जांभा दगडामध्ये म्हणजे चिऱ्यामध्ये बांधकाम केलेलं आहे. म्हणजे कसं जांभा दगडाचं बांधकाम करण्याचं कारण जांभा दगड काय करतो, जेवढा पाऊस पडतो तेवढा पूर्णपणे पाणी आतमध्ये खेचून घेतो. जेवढं पाणी आतमध्ये खेचतो तेवढं पूर्णपणे पाणी आतमध्ये साठवून ठेवतो. जेवढं पाणी आतमध्ये साठवतो तेवढं पूर्णपणे पाणी फिल्टर करतो. तर हा दगड पाणी फिल्टर कसा होतो, हा जर दगड जर पाहिला तर या दगडाला पूर्णपणे छिद्र असतात. छिद्र असल्यामुळे ते पूर्णपणे पाणी चंद्रजी मतलब अच्छा पाणी जे जाणार ते पूर्ण ते पाणी त्या पाझरत आतमध्ये जाणार. म्हणून पूर्णपणे पाणी फिल्टर करण्यासाठी या पूर्णपणे जांभा दगडाचा वापर केला जायचा.
तर आपल्या गावामध्ये आपल्याला विहिरीला पाणी कधी भेटतं? आपल्या गावामध्ये जेव्हा 50-70 फुटावरती जेव्हा आपण विहीर बनतो तेव्हाच आपल्याला पाणी भेटतं. आणि अजून एक कारण, जेव्हा आपल्याला हा जांभा दगड 50-70 फुटावरती हा दगड जेव्हा भेटतो तेव्हाच आपल्याला पाणी भेटतं. आणि हा दगड भेटण्याच्या ऐवजी जर त्या जागेवरती कोळसा भेटला तर तिथं परत खाण्याला जात नाही. तर त्याचं कारण म्हणजे कसं, जांभा दगडातून जे झरे असतात ते जांभा दगडातून वाहत असतात. तर या जर किल्ल्यावरती जर विहीर पाडली तर विहीर पाडली तर गोल विहीर का नाही पाडली? कारण कसं, चारही साईडला खारं पाणी आहे. खाऱ्या पाण्याच्या मध्ये खडक आहेत, खडकांच्या मध्ये जमीन आहे. इथे जर आपण जर 50-70 फूट जर विहीर जर खोल जर पाडली तर साईडचं खारं पाणी आतमध्ये येणार. म्हणून खारं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून इथल्या ज्या विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीचा आकार दिला. आणि आपल्या गावामध्ये ऑलरेडी जमिनीमध्ये जो जांभा दगड असतो, इथं त्यांनी पाण्याच्या तळापासून वरपर्यंत जांभा दगडाचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे कसं, पाणी इथं वाढवायचं, पाणी जिरवायचं आणि परत ते वापरायला घ्यायचं. ओके. आपको जाना है तो जाओ. Don't you think that I can see you anxiously? Try not to catch a glimpse of me.